नमस्कार. मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मंडळी, धनुर्मास चालू आहे, म्हणजेच धुंधुरमास चालू आहे आणि तो 13 तारखेला समाप्त होत आहे. सूर्य धनु राशीत प्रवेश करतो म्हणून ह्या मासाला धनुर्मास किंवा धुंधुरमास असे म्हणतात. ह्या कालामध्ये आपला जठराग्नी वाढलेला असतो आणि त्यामुळे आपल्याला सकाळी उठल्या भूक लागते आणि म्हणून ह्या धुंधुरमासाचं प्रयोजन आहे. आता आपल्याकडं काही शेत नसतात, माळा नसतात, त्यामुळे आपण काही तिथं जाऊन धनुर्मास साजरा करू शकत नाही. परंतु या भोगीच्या निमित्ताने आपण तेच पदार्थ घरी करून खातो. ह्या भोगी स्पेशल धनुर्मास स्पेशलमधले मी आज 2 पदार्थ करून दाखवते. एक म्हणजे आपल्या सर्वांची आवडती खिचडी आणि दुसरी म्हणजे भोगीची भाजी, ज्याला आपण लेकरूबाई भाजी म्हणतो. चला तर मग आपण पहिल्यांदा खिचडीचं साहित्य बघून घेऊया. आज मी खिचडी करताना तांदूळ न वापरता बाजरीची खिचडी करणार आहे. इथं मी बाजरी एका कोरड्या स्वच्छ नॅपकिननं पुसून घेतलेली आहे आणि ती मिक्सरमधून काढून त्याचा रवा काढून घेतलेला आहे. ही 1.5 वाटी बाजरी आहे, 1 वाटी मुगाची डाळ, थोडेसे गाजराचे काप, मटार, कोथिंबीर, पुदिना. इथं 2 चमचे गोडा मसाला घेतलेला आहे, 3 चमचे दही घेतलेलं आहे आणि 1 वाटी पालक चिरून घेतलेला आहे. गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 4 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी घालते आहे. मोहरी तडतडली आहे, जिरं घातले, जिरं छान फुललेलं आहे. हिंग घालते आहे, हळद घालते, ताजी 10-12 कढीलिंबाची पानं आहेत ती घालते. तुम्ही तमालपत्र पण घालू शकता. फोडणी थोडी परतून घेतलेली आहे, म्हणजे खमंग होती. गाजराचे काप, मटार आणि हा चिरलेला पालक मी घालते आहे. भाज्या सगळ्या परतून घ्यायच्या. भाज्या थोड्याशा परतून घेतलेल्या आहेत. दीड वाटी बाजरीचा रवा, आणखीन 1 वाटी मुगाची डाळ, अशी 2.5 वाट्या माझं भाताचं मिश्रण आहे. त्याच्यासाठी मी आता इथं 7 वाट्या पाणी घालणार आहे. ही खिचडी थोडीशी पातळ मऊसरच छान लागते, त्यामुळं पाणी जास्त घालते आहे. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घालते आहे. सेंधव मीठ घेतलेले मी. थोडंसं लाल तिखट घालते आहे. गोडा मसाला आहे 2 चमचे, तो घालते आहे. तुम्ही इथं तुमच्याकडचा मसाला किंवा गरम मसाला वापरू शकता. पाण्याला उकळी द्यायची आहे. आपलं घातलेलं पाणी छान उकळलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडासा पुदिना घालून घेते, थोडी कोथिंबीर घालते आणि
3 चमचे दही घालून घेते आहे. दह्यामुळं आपल्या खिचडीला चव खूप छान येणार आहे आणि त्याचं टेक्स्चर पण खूप छान होणार आहे. असं पाणी उकळून घेतल्यामुळं भाज्यांना मसाले छान लागतात. तुम्ही भाज्यांबरोबर तांदूळ, डाळ, बाजरी जे काही तुम्ही पदार्थ घेणार आहेत ते पण परतून घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये मी बाजरीचा रवा आणि मुगाची डाळ घालून घेते आहे. सगळं एकजीव करून घेते आहे. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये ही अशी पौष्टिक खिचडी गरम गरम खायला खूप छान वाटते. मूडच बदलून जातो. याच्यामध्ये मी 2 चमचे तूप सोडते. खिचडी ढवळून घेते. तुम्हाला आवडतील त्या भाज्या ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे आणि हा कुकर मी दुसऱ्या गॅसच्या शेगडीवर ठेवते. 3 शिट्ट्या करून घेणार आहे. भोगीची भाजी करते आहे, लेकुरवळी भाजी. ज्या सीझनमध्ये ज्या भाज्या मिळतात त्यांचा आपण भरपूर उपयोग करत असतो. त्यामुळं मटार, सोलाणा म्हणजे डहाळा जो असतो तो सोलून घेतलेला आहे. गाजराचे काप घेतलेले आहेत. इथं वांगी आणि बटाट्याचे काप घेतलेले आहेत. घेवडा घेतलेला आहे. तिळाचं कूट घेतलेले. तिळाच्या कुटामुळं शरीरात उष्णता, उबदारपणा निर्माण होतो आणि कॅल्शियमचं प्रमाण पण याच्यामध्ये खूप असल्याकारणानं हाडांच्या बळकटीसाठी याचा उपयोग होतो. कोथिंबीर घेतलेली आहे. लाल तिखट घेतलेलं आहे. मीठ घेतलेलं आहे. गॅस चालू केलेला आहे. 3 चमचे तेल तापत ठेवलेलं आहे. मोहरी घेतली. मोहरी फुटायला लागली आहे, तडतडायला लागली आहे. जिरं घालते. हिंग, हळद घालते. 10-12 कडुलिंबाची पानं घालते. गाजरं स्वच्छ धुवून मी त्याचे बारीक काप केलेले आहेत ते घालते आहे. वांगी बटाटा काप केले ते घालते. बटाटा सालीसकट काप केलेले. सालीमध्ये जीवनसत्व असतं ती आपल्या पोटात गेली पाहिजे. थोडे मटार आणि ओला हरभरा, सोलाणा तो मी घालते आहे. आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील, उपलब्ध असतील त्या घालायच्या आहे. घेवडा घालून घेते आहे. भाजी परतून घेते आहे, ढवळून घेते आहे म्हणजे सगळी फोडणी भाजीला लागेल.
भाजी थोडी वाफवून घेणार आहे. थोडं अर्धी पोण वाटी मी पाणी घालून घेतलेलं आहे. भाजी 5 मिनटं वाफवून घेते आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. बाजरी शिजायला थोडी कठीण असते म्हणून 5 शिट्ट्या करून घेतल्या आहेत आणि गॅस बंद केलेला आहे. आपण आता आपली भाजी बघूया. भाजीला छान वाफ आलेली आहे, मस्त झाली आहे. आता ह्याच्यामध्ये मसाले घालूया. मीठ घालून घेते. तिखट घालते. मीठ तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचे. इथं मी तीळ भाजून त्याचं कूट करून घेतलेलं आहे. 4 चमचे मी त्याचे घालते. भाजीला थोडासा अंगाबरोबर रस असावा म्हणून मी 4 चमचे पाणी घातलेले आहे. बाजरीच्या खिचडीमध्ये मी गोडा मसाला वापरला आहे, त्यामुळे ह्या भाजीमध्ये मी गरम मसाला वापरते. 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. कोथिंबीर घालून घेते आहे. भाजी आपली जवळजवळ शिजत आली आहे. 1-2 मिनटं मी त्याच्यावर झाकण ठेवून वाफ काढते आणि थोडीशी गॅसची आच वाढवते. झाकण काढून बघते आहे. आपली भाजी छान शिजली. गॅस मी बंद करते आहे आणि सर्विंग बाउलमध्ये भाजी काढून घेते आहे. बटाटा छान शिजला आहे. वांगी, घेवडा आणि भाजीचा एक वेगळा अनोखा सुगंध सुटलेला आहे. अशी भाजी आपण फक्त भोगीच्या वेळेस करतो. खूप मस्त झाली आहे. तुम्ही पण नक्की करून बघा अशा प्रकारची भाजी. बहुतेक आपल्या सगळ्यांच्या घरी भोगीच्या दिवशी ही भाजी होतीच. फक्त मसाले वेगळे, भाज्या वेगळ्या, करण्याची पद्धत वेगळी, पण संस्कार तेच. कुकरचं झाकण मी काढून घेते आहे. हे बघा, आपली छान मऊसर पातळ अशी बाजरीचा खिचडी तयार झालेली आहे. मस्तपैकी गरम गरम. आता ह्याच्यावर तूप घालायचं. आणखीन माझ्या भाषेत मस्तपैकी ओरपायची. मला अजूनसुद्धा ह्याच्यापेक्षा पातळ आवडते. आता मी इथं प्लेटिंग करून घेते. मस्त वास तर एवढा सुंदर सुटलेला आहे.
थोडीशी कोथिंबीर घालते आहे. आणखीन ज्याच्याशिवाय गंमत नाही ते साजूक तूप घालते आहे. साजूक तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. करा सुरुवात. चला, मस्त अशा रीतीनं आपली बाजरा आणि मूग याची खिचडी आणखीन लेकरूबाई भोगीची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा, म्हणजे मला माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतात की नाहीत हे कळेल. परत अशाच नवीन रेसिपी घेऊन भेटणारच आहोत. तोपर्यंत आनंदी राहा, स्वस्थ राहा. भोगीच्या आणि संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. परत भेटूच. धन्यवाद.